नमस्कार, आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल। अकोट शहरात माजी केंद्रीय मंत्री शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा। अकोट शहरात माजी केंद्रीय मंत्री तथा पश्चिम विदर्भ संपर्क नेते शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। प्रारंभी अकोट शहराचे दैवत श्री नरसिंह महाराज मंदिर येथे खासदार अरविंद सावंत यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजन करून उपस्थितांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना व आदिवासी वनवासी आश्रम येथे तालुक्यातील आदिवासी भागात गायरान चिपी या गावात गरीब कुटुंबियांना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे, सहकार सेनेचे राज्य सचिव प्राध्यापक अतुल म्हैसने, शिवसेना तालुका प्रमुख तेल्लारा अजय गावंडे, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्राध्यापिका माया म्हैसने, जिल्हा परिषद सदस्य जगन निचळ, शहर प्रमुख अमोल पालेकर, रमेश खिरकर, आदिवासी तालुका प्रमुख सुभाष सुरत्ने, वैद्यकीय आघाडीचे रोशन पर्वतकर, विजय ढेपे, कमल वर्मा, अंकुश कुलट, संतोष ठाकरे, विजय जवंजाळ, पुरुषोत्तम गावंडे, शहीद खान, गोपाल कावरे, विकास जयस्वाल, सलमान खान, मुकेश ठोकर, नंदकुमार बेंद्रे, बाबाराव बावस्कर, रमेश केदार, बंडू बोरोकार, योगेश बरेठिया, पी.के. तेलगोटे, गौतम दामोदर, रमेश केदार, गुलाब पोपळे, राजू मोरे, अभि डिक्कर, विलास दिंडोकार, राजाराम गवते, प्रेम गावंडे, तेजस दाभाळे, विलास जाधव, रमेश ठाकरे, रॉकी वाघमारे, राजू बालवेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयसमासाठी जफर खान, अकोट अकोला। आज माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार श्री अरविंद सावंत साहेब यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे वर्षाचं शेवटचा दिवस आहे आणि आज साहेबांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीनं अकोट तेल्लारा शिवसेनेच्या वतीनं इथं आम्ही आदिवासी भागात सर्व जे गरीब लोक आहेत त्या लोकांना थंडीपासून बचाव व्हावा याकरिता आम्ही ब्लँकेटची त्यांना एक आज साहेबांचा वाढदिवसानिमित्त भेट दिली आणि ते सर्व आदिवासी समाजाने आमच्याकडून स्वीकारल्या त्याकरिता मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि खासदार अरविंद सावंत साहेब यांना उदंड आयुष्य लाभो अशी गजानन महाराजला प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।